नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवूया रव्याचे आप्पे रेसिपी. झटपट अशी तयार होणारी ही रेसिपी असणार आहे. नाश्त्यासाठीची एकदम टेस्टी अशी सिंपल साधी अशी ही रेसिपी आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर करून घ्या, म्हणजे तुम्ही अशाच रेसिपींचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. चला, यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट असे तयार करू रव्याचे आप्पे रेसिपी. एका बाउलमध्ये आता आपण रवा घेतलेला आहे. बारीक रवा आहे हा. तुम्हाला जसं लागेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये बघा आता मी दही, साधारणतः 1 कपभर दही आपण ॲड करूया. ह्यासोबत बघा मी थोडंसं पाणी पण यामध्ये ॲड केलेलं आहे. छानपैकी चम्मचच्या सहाय्याने आपण याला मिक्स करून घेऊया. एकदम पातळ अशी पेस्ट आपल्याला बनवायची. मग त्यामध्ये तुम्ही अजून दही, पाणी ॲड करा. अजून मी थोडंसं पाणी यामध्ये ॲड करणार आहे, म्हणजे आपला रवाही यामध्ये छान असा भिजला पाहिजे. अशा पद्धतीने बघा छान अशी पेस्ट आपण याची बनवून घेतलेली आहे. आता याला आपण झाकून कवर करून 10 ते 15 मिनिट छान असं भिजू देऊया. अर्धा तासभर झाले. आता आपण बघूया. छान असा रवा हा फुलून आला. तुम्ही जास्त वेळही ठेवू शकता. छान मिक्स करून आता आपण यामध्ये फोडणी घालूया. पॅन आपण ठेवूया, त्यामध्ये ऑइल ॲड करूया. ऑइल गरम झाल्यावर यामध्ये आपण मोहरी ॲड करूया. मोहरी छान तडतडायला लागली की यामध्ये आपण जिरा ॲड करूया. यानंतर कांदा, शिमला मिर्च आणि हिरवी मिरची ॲड करूया. तुम्हाला हवं असेल तुम्ही अजून व्हेज यामध्ये कॅरेट वगैरे ॲड करू शकता. मी मीठ ॲड करते. पूर्ण आपलं बॅटरसाठी मीठ मी यामध्ये ॲड करते. छान असं आपल्याला लालसर अशी भाजी होऊ द्यायची आहे. कांदा आणि मिरची होऊ द्यायची आहे. आता हे छानपैकी झाले. आता आपण याला आपल्या आप्पे बॅटरमध्ये ॲड करूया. याला छानपैकी आपण मिक्स करून घेऊया.
हे आता छानपैकी असं हे तयार झालेलं आहे. यामध्ये मीठ आपण चेक करून घेऊया आणि आप्पे पातळ गॅसवर ठेवूया. यावरती आपण थोडंसं तेल ॲड करूया. आपलं आप्पे पात्र आता छानपैकी गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये बॅटर टाकूया. गॅस मी सध्या लो फ्लेमवर ठेवलेला आहे, म्हणजे की लगेच आपले आप्पे जळणार नाही खालून. गॅस आता आपण मीडियम फ्लेमवर करूया. कव्हर करूया. आपण आपले आप्पे खोलून बघूया. छानपैकी होत आलेत. आता आपण याला उलटूया. परत आपण यावर झाकण ठेवूया. छानपैकी होऊ देऊया. 2 ते 3 मिनिटांनी परत आपण आपले आप्पे ओपन करून बघूया. मधली साईड ही खूप पटकन होते, त्यामुळे आपण साईडचे त्यामध्ये ॲड करूया. परत त्याला आपण होऊ देऊया. चला आपण आता बघूया. चला आता आपण याला परत साईड चेंज करूया. हे सुंदर पद्धतीने होत आलेले आहे. कव्हर करून 2 ते 3 मिनिटं परत ठेवायचे. चला आता आपण बघूया. छानपैकी आता दोन्ही साईडने आपले आप्पे तयार झालेले आहेत. आता आपण याला काढून घेऊया. असं आता बंद करून एक एक आपण छान पद्धतीने काढून घेऊया.
आजसोबत आपण चटणी मायोनीज सोबत आपण हे खाऊ शकतो. तर हे बघा, आता आपले आप्पे तयार आहेत. याला तुम्ही मायोनीज, चटणी, दही तुम्हाला जसं हवं असेल त्यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.